माजी नगरसेविका गीता गवळींनी आशिष शेलार यांची भेट घेतली आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे कार्यालयात यांची भेट झाली आहे। अखिल भारतीय सेना भाजप सोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। गीता गवळी या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होत्या आणि त्यानंतर त्यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। तर गीता गवळी यांनी आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे या भेटीला आता महत्त्व प्राप्त झाले। रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं म्हणून मंदिर समितीकडून प्रथमच आज टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्यात येत आहे। चाचणीच्या दिवशी सुमारे 1200 टोकन्स उपलब्ध झाले। भाविकांनी टोकन दर्शनाचं बुकिंग मंदिर समितीच्या संकेतस्थळावर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। त्याप्रमाणे भाविकांनी टोकन दर्शनासाठी तिथं नोंदणी केली देखील। ही सगळी माहिती दिली गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी। तिरुपती बालाजी इथं दर्शनाकरता टोकन पद्धतीचा वापर करण्यात येतो, तशाच पद्धतीनं पंढरपुरात सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता आता यापुढे कदाचित टोकन प्रणाली कार्यान्वित होईल। आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। त्यामुळे चौफाळापासून मंदिर महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। पण जिल्हाधिकारी यांच्या नो व्हेकल झोन आदेश पायदळी तोडवत बिनधास्त वाहतूक सुरू असून मंदिर परिसरात भाविक दुचाकींची पूजा करत असल्याचं बघायला मिळत आहे। न्यूज 18 लोकमतनं नो व्हेकल झोनचा रियालिटी चेक केला, पाहुयात काय आढळलं। चोफाळा ते महाद्वार असं नो व्हेकल झोन घोषित केलेला आहे आणि या आपण आत्ता चोफाळ्यातल्या गोपाळकृष्ण मंदिराच्या बाहेर आहे आणि हा जो संपूर्ण भाग आहे, रस्ता आहे, हा मंदिराच्या मागचा भाग पश्चिम द्वार आहे। पश्चिम द्वार ते गोपाळकृष्ण मंदिर आणि तसाच पुढचा जो भाग आहे तो महाद्वारापर्यंत तो संपूर्ण नो व्हेकल झोन केलेला आहे। या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाहनं हे इथं आणू नयेत असं त्याच्या मागचा आदेश आहे आणि हेतू आहे की जे पायी चालणारे भाविक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे। निघालेला आदेश पाळण्यात येतो का, खरंच हा नो व्हेकल झोनमध्ये त्याचे जे आहे ते नियम पाळले जातात का, हे आपण आत्ता बघणार आहोत। संपूर्ण भाग फिरणार आहोत आणि खरंच नो व्हेकल झोन केला आहे का आणि भाविकांची खरी सोय होते का हे आपण बघणार आहोत। मी मला एक ठिकाणी माझी एकदा गाडी झाली होते म्हणून आणले नाही, आणायला पाहिजे नाही नको आहे पण आणले मी, माहीत झालं नाही मला, मी लगेच चाललो आता। नाही आणायचे नाही, आम्ही रोज येतोय आता, रोज आणली पाहिजे। रोज आता बंद व्हायचं, आता बंद व्हायचं, आता गाडी बाहेर रोज आणता का इथं गाडी? पहिले आणत होता, आता म्हणजे सांगितल्यापासून आम्ही याय नाही, पण आणली इकडे जाऊन आज आलो। आज काय आज आणली की तरी आणली आज आणली आणली चुकीचं आहे? चुकीचंच आहे।